महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस या तालुक्यामधलं मार्करवाडी हे गाव. मार्करवाडी हे सध्या संघर्षाचं एक केंद्र झालेलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. आणि तिथला विषय आहे की उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार या गटाचे तिथले निवडून आलेले आमदार आहेत. पण या मार्करवाडीमध्ये त्यांना खूपच कमी मतं मिळाली आहेत आणि त्यांचा दावा असा आहे की या गावानं त्यांना नेहमी साथ दिली आहे, म्हणजे मताधिक्य सर्वात जास्त या गावात मिळायला पाहिजे होतं. पण शरद पवार तिथे पोहोचले. शरद पवार पोहोचल्यानंतर महायुतीचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही नेते तिथे पोहोचले आणि खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. मार्करवाडीमध्ये बॅलेटवर पुन्हा एकदा मतदान करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली, पण ती मात्र फेटाळून लावण्यात आली. जिल्हा प्रशासनानं सांगितलं की असं काहीही करता येणार नाही. गेल्या 4-5 दिवसांपासून ईव्हीएम मशीन वर्सेस बॅलेट पेपर अशा प्रकारची लढाई या गावात सुरू झाली. पण या गावातली बातमी मात्र आणि त्याची चर्चा ही देशभरात झाली. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आणि माझ्यासोबत माजी IRS अधिकारी आणि राजकीय विश्लेषक विजयकुमार पोहाड हे जोडले गेलेले आहेत. नमस्कार. तर मार्करवाडीमध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकल्या गेला. एक आंदोलन उभं झालं. याच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेही एकमेकांच्या विरोधात एकत्र आले. पण ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुद्धा पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार महाविकास आघाडीचे त्यांनी केलेली आहे. नेमक्या या आंदोलनाचं पुढे काय होणार? जर हे आंदोलन सुप्रीम कोर्टात पोहोचलं, त्यांनी याचिका केल्या, तर त्याचं पुढे काय होऊ शकतं? काय अंदाज येतोय आपल्याला? मुळात हे जे एक आंदोलन आहे, एक सिंबॉलिक आंदोलन असं आपण म्हणू शकतो. जसं मराठा आरक्षणाबद्दल अंतरवाली सराटी एक सिम्बॉल ठरला, तसं मार्करवाडी हे ईव्हीएम वर्सेस बॅलेट पेपरसाठी एक सिम्बॉल ठरू शकतो. पण मुळात ज्या प्रकारे बॅलेट पेपरवर इथे इलेक्शन कंडक्ट करा, हे जे गावकऱ्यांची मागणी आहे किंवा उत्तम जानकरांची मागणी आहे, हीच मुळात कॉन्स्टिट्युशनल मागणी म्हणू शकत नाही. ह्यासाठी कॉन्स्टिट्युशनल मागणी आपण याला म्हणू शकत नाही, कारण की कॉन्स्टिट्यूशन आजच्या तारखेमध्ये बॅलेट पेपर ऐवजी ईव्हीएम याला सपोर्ट करतं. त्या संबंधी ज्याही काही बदल आहेत ते सगळे बदल RP ऍक्ट मध्ये करून घेतले गेले आणि त्यामुळे ईव्हीएम वर घेतलेलं इलेक्शन आजच्या तारखेत ते व्हॅलिड इलेक्शन मानलं जातं. उद्या समजा की जर का बॅलेट पेपरवर तिथे इलेक्शन कंडक्ट झालं आणि त्यात उत्तम जानकरांना जास्त मतं पडली, त्याच्यानी एक फक्त सस्पिशियसनेस क्रिएट होईल आणि पूर्ण देशभर एक त्याचं एक वातावरण निर्मिती होईल की हो, बॅलेट पेपरवर मतं अशी पडतात आणि त्याच्याने एक हॅवक माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने हे आंदोलन जे आहे ते आंदोलनाला अपोज केलंय आणि त्यामुळे तिथलं आंदोलन दडपण्यात आलंय. एक दुसरा मुद्दा असा आहे की ईव्हीएम वर आजच्या तारखेमध्ये शंका घेतल्या जाते. हो, आज जेवढी संगणक तज्ज्ञ आहेत त्यांचे खूपशे व्हिडिओ मी आजच्या तारखेमध्ये बघितलेत. काही राजनीतिक विश्लेषक आहेत त्यांचे विश्लेषण बघितलेत. त्याच्यानंतर निखिल वाघेजींचा माधवराव देशपांडे सोबतचा एक व्हिडिओ बघितला. ह्याचे काही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर यातनं एक गोष्ट लक्षात आली की कित्येक लोकांना ईव्हीएम वर शंका आहे. आता ईव्हीएम वर असलेली शंका, ते शंकेचं निरसन करायचं कार्य कोणाचं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. पण दुर्दैवाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्या शंकेचं निरसन करण्यामध्ये सर्वस्वी अपयशी ठरलेली आहे. कारण खरं काय आणि हे आंदोलन आणि यातले जे पराभूत उमेदवार आहेत महाराष्ट्रातले, पुण्यातले प्रशांत जगताप असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी काही उमेदवार आहेत आणि शिवाय जे जिंकलेले उमेदवार आहेत पवार गटाचे, शरद पवार गटाचे, ते उत्तम जानकर आहेत. आता हे सुप्रीम कोर्टात पोहोचलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही याचिका सादर झाली नाही. त्यांची खलबत सुरू आहे, म्हणजे तज्ञ लोकांची चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी नवी दिल्लीतल्या बैठकही झाली आहे. पण जे आंदोलन सिंबॉलिक पद्धतीने हे उभारण्यात आलं होतं आणि तुम्ही अंतरवाली सराटीचा उल्लेख केला, मराठा आरक्षणाचं एक अत्यंत महत्वाचं केंद्र उभं राहिलं होतं आंदोलनाचं. पण याला राजकीय स्वरूप आलंय का असं आपल्याला वाटतं का? नंतर मग ईव्हीएमच्या संदर्भामधल्या ज्या काही तांत्रिक बाजू आहेत
ज्या देशभरात चर्चेत आल्या किंवा काही ठिकाणी त्याचे प्रयोग केले गेले किंवा सप्रमाण दाखवून दिलं गेलं की हे ईव्हीएम मशीन आपल्याला मॅनेज करता येतं, मॅनिप्युलेट करता येतं किंवा त्याला आपल्याला हॅक करता येतं, अशा पद्धतीनं काही व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत सर. मुळात हे जे राजकीय आंदोलन जे आहे इतपत मी म्हणेल की हो, याला एक ग्लॅमरस रूप देण्याचा प्रयत्न झाला आहे. कारण जे अनपेक्षितपणे हे सगळे रिझल्ट आलेले आहेत, जेही रिझल्ट इनफॅक्ट जे काही एक्झिट पोलचे रिझल्ट होते किंवा प्री इलेक्शन एक्झिट पोलचे काही रिझल्ट होते, ते रिझल्ट इनफॅक्ट इलेक्शनच्या दिवसाच्या 2 दिवस अगोदर आलेले काही रिझल्ट होते. त्यामध्ये कुठल्याही रिझल्टमध्ये एकांगी निकाल लागेल असं कुठेही दर्शवलं जात नव्हतं. जिथे ते सगळीकडे एकच दर्शवलं जात होतं की इथे टफ फाईट होणार. पण ज्या दिवशी 23 तारखेला निकाल आलेत आणि सगळे कल जे होते ते एकीकडे, म्हणजे सगळे एक्झिट पोल एकीकडे राहिले आणि निकाल काहीतरी भलतेच आले. त्यामुळे जनतेच्या मनातही एक शंका कुशंका निर्माण झाली की कुठेतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. इनफॅक्ट मार्केटवाडी आंदोलन दाबून सरकारने सुद्धा त्याला थोड्या प्रमाणात खतपाणी घालले की हो, असं होऊ शकतं, त्यामुळे आम्ही हे आंदोलन होऊ देणार नाही. कदाचित ते आंदोलन झालं असतं किंवा ते झालं असतं, त्याची व्हॅलिडिटी तशी बघितलं तर शून्य होती. त्यामुळे फार फार तर काय झालं असतं, लोकांना एवढं कळलं असतं की असं झालं. कदाचित याचं लोन पुढे देशभर पसरलं असं. हा एक प्रश्न झाला. आता दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर येतो ईव्हीएमच्या. ईव्हीएमसाठी आजही ज्या प्रकारे सगळेजण, आजच मी आज सौरभ भारद्वाज आम आदमी पार्टीचे एमएलए आहेत, त्यांनी दिल्लीच्या विधानसभेमध्ये हॅक होऊ शकतो, ॲग्रीड. पण आजच्या तारखेमध्ये टेक्निकल भाषेत जर का बोलायचं झालं, कोणाहीकडे सोर्स कोड हा प्रोग्राम लिहिण्याचा मेन हे असतं. जोपर्यंत तुमच्याकडे सोर्स कोड नाही, त्यामुळे त्यामध्ये असलेला प्रोग्राम हा कुठला आहे, तो कशा प्रकारे लिहिलेला आहे, रिरायटेबल आहे की नाही, हे कोणालाच माहिती नाही. अच्छा, टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक प्रोग्राम हा रिरायटेबल असतो, तो कुठल्याही चिपवर जरी लिहिला असेल तरी. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्या कम्प्युटरवर काम करतो त्यातला असलेला विंडो, त्याच्यामध्ये कोणीच काही चेंज करू शकत नाही. किंवा अँड्रॉइडचा प्रोग्राम जो बेस म्हणतात, तरी पण आपण याच्यामध्ये इनपुट टाकू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस जाऊ शकतो, त्याला मॅनिप्युलेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. ह्या सगळ्या याच्यातनं पण आजच्या तारखेत काय होतंय की विरोधकांना मुळात हेच माहिती नाही की ईव्हीएम हॅक झालं. ईव्हीएम फंक्शनिंग कसं करतं हे कोणालाच माहिती नाही. ईव्हीएमचं साधं सोपं गणित आहे. याच्यामध्ये जो कंट्रोल युनिट दाखवला जातोय आपल्या याच्यामध्ये, हे कंट्रोल युनिट म्हणजे तुमचं सीपीयू आहे कम्प्युटरचं. बॅलेट युनिट हे तुमचं कीबोर्ड आहे आणि तुमचा व्हीव्हीपॅट म्हणजे तुमचं प्रिंटिंग मशीन आहे. आता ज्यावेळेस तुम्ही सीपीयू वापरता घरी, त्यावेळेस एखादी फाईल जर का मी कुठनं घेतली पेन ड्राईव्हवर आणि मी माझ्या कम्प्युटरमध्ये टाकली, जर का ज्या कम्प्युटरमधनं मी ती फाईल घेतली त्यात जर का व्हायरस असेल तर तो व्हायरस माझ्या कम्प्युटरमध्ये येऊ शकतं. तशा प्रकारे इथे पण काहीतरी केलं जाऊ शकतं, म्हणजे ती शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. पण इन्स्टेड ऑफ दॅट विरोधकांना ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, त्याची ऍक्च्युअल प्रोसेस विरोधक समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीये. सुप्रीम कोर्टात जरी गेलाय, जसं आता कालची एक बातमी वाचली मी की नांदेडमध्ये 95 व्हीव्हीपॅट चेक करण्यात आले. मी म्हणेल पूर्ण 90,000 बूथ होते महाराष्ट्रामध्ये, पूर्ण 90,000 बूथचे जरी व्हीव्हीपॅट चेक केले तरी 90,000 बूथचे व्हीव्हीपॅट टॅली होतील. कारण जर का सिस्टममध्ये काही गोंधळ असेल तर तो त्या हिशोबात ऑलरेडी मॅनेज असेल. कारण ज्या वेळेस काउंटिंग होतं त्यावेळेस रॅन्डम मध्ये आपण 5 व्हीव्हीपॅट चेक करतो आणि ते रॅन्डमली सिलेक्ट केले जातात. जो ऑब्झर्वर असतो तो चिठ्ठ्या काढतो तिथे, त्यामुळे त्याला माहिती नसतं की आपण कुठल्या याचं काढणार आहे आणि ते तिथे टॅली होतं. म्हणजे जर का ते 5 टॅली होत असतील तर तिथले 100ही टॅली होतील. याचा अर्थ जो काही गोंधळ आहे तो गोंधळ हा सॉफ्टवेअरमध्ये करून त्या हिशोबाने त्याला मॅनेज केलाय की जेणेकरून कंट्रोल युनिटवर डिस्प्ले होणार आहे फिगर आणि व्हीव्हीपॅट मध्ये असलेल्या चिठ्ठीची फिगर ही टॅली होणारच आहे. त्यामुळे बिटिंग दी बुश. आता एक असा दावा केला जातो की ईव्हीएम मशीनवर मोजली गेलेली मतं आणि व्हीव्हीपॅट मशीन मधून जे स्लिप्स आल्या त्या सगळ्या टॅली केल्या, त्याची पडताळणी केली गेली आहे आणि त्यात कुठेही फरक दिसलेला नाही, तफावत अजिबात नाही, असा दावा भाजपकडून आणि इलेक्शन कमिशनकडून सुद्धा केला जातोय. मग त्याचं काय नेमकं, त्यात काही तफावत असू शकतंय? म्हणजे हे 23 तारखेलाच त्याचा दावा केला गेलाय. शक्यच नाहीये. कारण जी कंट्रोल युनिट आहे आणि व्हीव्हीपॅट आहे, कंट्रोल युनिट कडनं गेलेले प्रत्येक कमांड व्हीव्हीपॅट घेऊन त्याला प्रिंट करतं. आता मुळात हा संशोधनाचा विषय आहे.
आणि संशोधन करताना तुम्हाला सर्वातील काय लागणार आहे, त्याचा सोर्स कोड. जोपर्यंत माणसाची बॉडी तुम्ही पोस्टमॉर्टम करत नाही तोपर्यंत त्या बॉडीच्या आतमध्ये एक्झॅक्टली डायग्नोसिस कसं करणार तुम्ही? कारण की तुम्हाला एक्झॅक्टली काय झालं ते कसं कराय, ज्यावेळेस त्याचं पोस्टमॉर्टम होईल की तो मेला कशाने, पॉयझन घेतलं की गळफास घेतला, आतमध्ये इन्फेक्शन होतं की आणखी नॅचरल डेथ झाली, हे सगळं पोस्टमॉर्टम. पण हे सगळं पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं करतात, म्हणजे पर्टिक्युलरली कंट्रोल युनिटचं पोस्टमॉर्टम करत असताना तुम्हाला गरज आहे सोर्स कोडची. हा सोर्स कोड कोणाच्या ताब्यात आहे, तर तो कंपनीच्या ताब्यात आहे. सोर्स कोड कोणाला मिळणार, तुम्हाला मिळण्याची शक्यताच नाही. जर का तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर तुम्ही व्हीव्हीपॅटची पडताळणी किंवा हे जे सगळं असं करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडनं सोर्स कोड मागा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ज्याच्यावर ऍक्च्युअल इलेक्शन झालं कंट्रोल युनिटमध्ये, त्या कंट्रोल युनिटची पडताळणी करा. जर का त्यामध्ये काही मिळालं तर येस, नाही मिळालं तर संपला विषय. जसं मला एक सांगा की तिकडनं आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन काही साध्य होईल का? म्हणजे या अगोदर ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये ज्या शंका उत्पन्न झालेल्या होत्या याही अगोदर त्यावेळेला कोर्टामध्ये काही केसेस केल्या पण त्या निकाली निघाल्या, त्याचं काही पुढे झालं नाही. जोपर्यंत, जसं आता सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत जेवढे केसेस गेले त्याच्यामध्ये एक एडीआर वर्सेस ईसीएची एक लँडमार्क डिसिजन झाला आता 24, म्हणजे आपल्या लोकसभा रिझल्टच्या अगोदर. त्याच्यामध्ये 100% व्हीव्हीपॅटची पडताळणी ही मागितली. त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 100% शक्य नाहीये ड्यू टू मॅन पॉवर, पण तुम्हाला 5% पैसे भरून तुम्हाला करता येईल. पण जिथे तुमचं कंट्रोल युनिटवरनं व्हीव्हीपॅट ऑलरेडी मॅच होतंय, मग ते 5 मशीनमध्ये का असे ना किंवा 100 मशीनमध्ये असे का, मग तिथे तुम्हाला पडताळणी पूर्ण 100% जरी केली तरी काय मिळणार आहे? कारण जर का तुम्ही दिलेली कमांड ती व्हीव्हीपॅटमध्ये गेली आहे, पण तिथे कंट्रोल युनिटमध्येच जर का मॅनिप्युलेशन झालं असेल तर त्याचं मॅनिप्युलेशन तुम्हाला कळणार कुठे? तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे सॉफ्टवेअर एक्झामिनेशन ऑफ दी कंट्रोल युनिट. जर का सॉफ्टवेअर एक्झामिनेशन झालं कंट्रोल युनिटचं तर कळेल तुम्हाला की त्यात काही गडबड होती, आणि ती गडबड तुमच्या कमांड ज्यावेळेस व्हीव्हीपॅटला गेली त्यावेळेस ते ज्या चिठ्ठ्या प्रिंट झाल्या त्या पद्धतीने प्रिंट झाल्या, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की त्या चिठ्ठ्या कशा प्रकारे प्रिंट झाल्या. त्यामुळे एक्झॅक्टली आजच्या तारखेमध्ये जे विरोधक सुद्धा आहेत ते सुद्धा संभ्रमित आहेत. त्यांना स्वतःला कळत नाही की एक्झॅक्टली काय हवंय. आता याच्या मागचं कारण हे की विरोधकांकडे असणाऱ्या ज्या लिगल टीम आहे त्यांच्याकडे काही टेक्नोक्रॅटिक टीम नाहीये, किंवा त्यांनी काही टेक्नोक्रॅट हायर केलेलं नाही. ते ज्या हिशोबाने शोधत फिरत आहे तिकडे तिकडे, ते मुळात चुकीचं आहे. जर का तुम्हाला कुठल्याही याचं डायग्नोसिस करायचं असेल तर डायग्नोसिस करताना तुम्हाला मुळावर घालावा लागेल, आणि तिथे विरोधक सबसेल अपयशी ठरतात, आणि त्यामुळे मार्केटवाढीसारखे असे स्टंट बाजी सुरू होतं, बाकी काहीच नाही. पण शरद पवार यांच्यासारख्या अत्यंत सुज्ञ नेत्यानं यापूर्वी कधी ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये कुठलं भाष्य केलं नव्हतं किंवा ठोस कुठलं भाष्य केलं नव्हतं. त्यांनी आताही म्हटलं होतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये की तसे काही पुरावे माझ्या हाती लागलेले नाही, पण नंतर मात्र दिवस जसा पुढे जात होता तशी त्यांची भूमिका ही बदललेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता आपल्याला असं म्हणता येईल की शरद पवार हे ईव्हीएम मशीन वर शंका घेत आहेत, आणि म्हणून त्यांनी नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी या सर्व जिंकलेल्या उमेदवारांना, पराभूत उमेदवारांना बोलावून घेतलं. पण ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीमध्ये असा एक मोठा आवाज आपल्याला निर्माण होताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसत नाही. कारण भाजपचाही दावा आहे की 31 जागा तुम्हाला मिळाली, एक अपक्ष मिळून तुमचे 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे, आणि असे 31 खासदार निवडून आले तेव्हा तुम्हाला खूप बरं वाटतं. म्हणजे तेच तर कोर्टाने म्हटलं होतं की तुम्हाला तुमचे उमेदवार जेव्हा जिंकून येतात तेव्हा तुमचे ईव्हीएमच्या विरोधामध्ये कुठलीही तक्रार नसते, आणि जेव्हा तुमचे उमेदवार पडतात, पराभूत होतात किंवा कमी मताने जिंकतात तेव्हा मात्र तुम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये रान पेटवता. मुळात यावर मी एक सांगेल, बीजेपी हा पक्ष फार सुज्ञ पक्ष आहे, फार हुशार लोकांचा पक्ष आहे. काय करावं, कसं करावं आणि कशी त्याची मांडणी करावी हे त्या लोकांना, त्या तिथल्या नेत्यांना ज्या हिशोबाने कळतं, त्याच्या पुढे विरोधक जे आहेत ते निष्प्रभ ठरत आहेत. कारण याच्यामध्ये एक अल्गोरिदम हा शब्द कधी ऐकला असेल तुम्ही. 2014च्या नंतरचे ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका शक्यतो टेक्निकल साईडवर गेल्यात. आजही विरोधक हा 2014च्या अगोदरच्या मानसिकतेत वावरतोय. 2014च्या नंतर इलेक्शनचा पॅटर्न हा पूर्णतः बदलला आहे.
त्यामध्ये टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्सनी शिरकाव केलाय. त्याच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टीकडनं मांडणी होते प्रत्येक वेळेस. मग ते राज्यसभेचं इलेक्शन असू द्या, विधान परिषदेचं असू द्या किंवा लोकसभा विधानसभेचं असू द्या. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडनं त्या प्रकारे मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट पासून टेक्निकॅलिटी पासून प्रत्येक गोष्टीची मांडणी केली जाते. खरंच विरोधक याच्यामध्ये हे सगळं करतात का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर का करत नसेल तर जर का तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवत असताना आपण कुठे अपयशी ठरतोय, आपण कुठे कमी पडतोय, याची आत्मचिंतन हे केव्हा करणार? आणि जोपर्यंत हे आत्मचिंतन करणार नाही तोपर्यंत यांना सक्सेस मिळण्याची शक्यता नाही. मग अशी किती मार्केटवाडी आंदोलनं उभी केलीत तरी, कारण की अशा आंदोलनं किती जरी केली तरी पण त्या आंदोलनाचं शेवटचा आता आंतरवाली सराटी मराठा आंदोलनाचं एक प्रतीकचिन्ह तयार झालं होतं. आज त्याची गत काय आहे? आज खरंच त्यांना आंतरवाली सराटीला एवढा सपोर्ट आहे का? आणि जर का असता तर मग त्याचं प्रतिबिंब विधानसभा इलेक्शनमध्ये का नाही उमटलं? म्हणजे ते थोडक्यात निष्प्रभ झालं. तसंच मरकडवाडी हे सुद्धा आंदोलन आज उभं केलं अगदी. तर पुढे काही दिवसात ते पण निष्प्रभ होईल. खूप धन्यवाद सर. काही महत्वाच्या बाबीवरती या निमित्तानं प्रकाश टाकता आला तुमच्या सोबतीनं. मार्कडवाडीतलं आंदोलन हे पुढे किती जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केल्यानंतर त्या टिकतील का, तिथे काय युक्तिवाद होईल आणि तांत्रिक बाजू किती अधोरेखित करता येईल विरोधी पक्षांना हे आपल्याला पाहावं लागेल. खूप धन्यवाद तुमचे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर नोंदवा. आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब करण्याची मी तुम्हाला विनंती करेल. या चॅनलचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.